अशा पद्धतीने तोंडलीची भाजी केली तर सर्वांना आवडेल. आवडणाऱ्यांना न आवडणाऱ्यांना पण आवडेल. तोंडली अशी उभी चिरून घ्या. त्याचे असे उभे काप करा. तुम्हाला आवडत असेल तर अर्धे आणखीन करा. मी असे उभे केले. सर्व तोंडली अशी कट करून घ्या. त्याची दोन्ही टोकं पहिला कट करून घ्या आणि नंतर उभे काप करा. तुम्हाला वाटत असेल तर आणखी त्याचे डबल करा. तोंडली कशी पातळ आणि अशी लांब पाहिजे. बुटकी आणि जाड असेल असं नसावे. घेताना तसेच घ्यायचे. बघा, अशा पद्धतीनं जर करून तुम्ही बघितली भाजी तर सर्वजणांना आवडेल. न आवडणाऱ्यांना पण आवडेल. मागून मागून खातील. सर्व कट करून झालेत माझे. आता मी एक मोठा कांदा कापलाय, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, हळद थोडी, 1 चमचा लाल तिखट, धने जिरे 1 चमचा, 1 चमचा घेतलेत. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलंय. त्याच्यात सर्व कट केलेले तोंडली टाकलेत आणि गॅसची फ्लेम हाय केली. हाय फ्लेमवर मी 2 मिनटं तोंडलेलं असं परतणार आहे. चांगलं थोडे डाग येतील त्याच्यावरती. फक्त 2 मिनटंच परतायचं, लगेच काढून घ्यायचं. खूप चविष्ट होते ही भाजी. सुकी भाजी तुम्ही टिफिनला पण बनवू शकता. झटपट सोपी, करायला पण सोपी आहे. आता नंतर कढईत मी 2 पळी तेल टाकले. त्याच्यात थोडं हिंग पण टाकले. नंतर मी एक मोठा कांदा चिरून टाकलाय. कांदा मऊ चांगला शिजला पाहिजे. नंतर मी आलं लसूण टाकलंय, ते पण शिजेपर्यंत परतणार आहे. कच्चा वास अद्रकचा लसूणचा सगळं जाईपर्यंत परतायचं. एक चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धे चमचा जिरे पावडर आणि हळद थोडी टाकले मी. नंतर मिक्स केलं आणि नंतर तोंडली सर्व टाकली त्याच्यात आणि आता सर्व एकत्र हलवून शिजवते. मीडियम गॅस ठेवला आहे मी. थोडंसं हलवून झालं की मी नंतर हा आपला घरचा मसाला आणि मीठ टाकलं. गोडा मसाला आणि मीठ टाकलं. मग वरती एक ताट झाकलं, गॅस स्लो केला आणि 1 ग्लास पाणी टाकलं ताटावरती. 5-10 मिनटं 5 मिनिटांनी चेक करणार. 5 मिनिटांनी मी चेक केलं. नंतर शिजला असेल तर मग त्यात ते पाणी ताटातलं थोडं पाणी टाकायचं. तसं ग्रेव्ही जास्त पातळ नाही बनवणार मी. तशीच नंतर हे जर पाणी टाकल्यानंतर झाकण ठेवलं की ते सुकतं, पाणी आटतं आणि थोडी ग्रेव्ही टाईपच होऊन जाते भाजी. इतकं पाणी पण राहत नाही आणि जास्त सुकं पण राहत नाही. असं शिजलं ना, तर शिजल्यानंतर मी अर्धी वाटी, पाऊण वाटी मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. शेंगदाण्याचा कूट टाकला आणि नंतर झाकण लावून ठेवून दिलं. गॅस बंद केला. वरून कोथिंबीर टाकायची. मी टाकली नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही टाका. माझ्याकडे ती कोथिंबीर आता सध्याला नाही आहे म्हणून मी नाही टाकली.